मजा मजा आहे, मस्त आहे. सिनेमा खूप छान आहे, कॉमेडी सिनेमा आहे. नावच फार इंटरेस्टिंग आहे. सरांसोबत काम करायचं आहे. खुश पण होतो आणि भीती पण होती की अरे यार सरांसोबत काम करायचं आहे. बरोबर. कॉंग्रॅच्युलेशन. लंडन मिसळ नावाचा सिनेमा घेऊन थँक्यू. सो काय सांगेल पहिल्यांदा की सिनेमाचं कॅरेक्टर कसं आहे? मजा मजा आहे, मस्त आहे. सिनेमा खूप छान आहे, कॉमेडी सिनेमा आहे. नावच फार इंटरेस्टिंग आहे. तर मी आताच ट्रेलर लॉन्च झाला आहे. तर मी सगळ्यांना सांगेन की 8 डिसेंबरला आमचा सिनेमा येतो आहे. तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहात आणि आपला सिनेमा बघा. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. ओके. हे जे नरेशन होतं पहिल्या दिवशी त्या नरेशनबद्दल काय झालं की प्रोड्युसरनं तुला ऑफिसमध्ये बोलवल्यानंतर कॅरेक्टर ऐकल्यानंतर पहिली तुझ्या मनात भावना काय? नाही, मला सरांनी सांगितलं की तुझं कॅरेक्टर खूप छान आहे आणि तुझे सगळे सीन भरत सरांसोबत आहेत. तर मला तेव्हाच त्या कॅरेक्टरचं मला वजन कळलं, जबाबदारी कळली काय आहे म्हणून. मला सरांसोबत सीन म्हणजे मी म्हटलं ठीक आहे, मला सांगा सर मला कसं असणार आहे, काय असणार आहे, आपण करूया. मग मी त्याच्यातच होतो. मग म्हटलं सरांसोबत काम करायचं आहे. खुश पण होतो आणि भीती पण होती की अरे यार सरांसोबत काम करायचं आहे. फायनली इथं झालं. सरांनी खूप सांभाळून घेतलं, गोष्टी सांगितल्या आणि काय म्हणतात त्याला, सरांसोबत काम करायला नाही येतो अलर्टनेस लागतो. तुम्ही अलर्ट पाहिजे बरं सरांसोबत काम करताना. पण ते इतके खतरनाक सुंदर काम करतात ना. मी तर रिहर्सलला एवढं हसायचो सर. मी रिहर्सलच हसून घेतो. टेकला म्हणजे माझ्याकडनं होणार नाही, मला हसायला आलं तर मी खूप कंट्रोल करायचो. आम्ही सगळेच म्हणजे मीच नाही, मी मोस्टली माझे सीन असल्यामुळे मला असं हसायचं. पण खूप गोष्टी मी त्या एकंदरीत सगळ्या लंडन मिसळमध्ये मी शिकलो आहे. ओके. तुझ्या सीनचा भरत सरांसोबतचा सीनचा पहिला दिवस तुझा कसा गेला? मी ॲक्च्युली सरांनी मला ना फ्लाईटमध्ये सोबत होतो ना आम्ही दोघे. थोडं तिथं सरांनी मला रिलॅक्स केलं होतं आणि मग तर एक प्रेशर होतं की यार सरांसोबत काम करायचं आहे. पण गेल्या सर म्हटले काळजी करू नको, मस्त मजा मस्तीकर काम करूया, छान काम करूया, अजिबात टेन्शन करू. तुझ्या पद्धतीने कर, काय राहिलं लागलं तर मी सांगेन तुला. मग मला थोडंसं भीती वाटलं. हां ठीक आहे आपण करू शकतो. एकंदरीत हे कॅरेक्टर काय नेमकं की सरांसोबत तू राहतोस त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहतोस, कशी काय जर्नी होती, काय होतं किंवा कसं काय? तीच गंमत आहे. हीच गंमत आहे त्या कॅरेक्टरची. म्हणून म्हटलं की 8 तारखेला हा सिनेमा आपण थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे, तर त्या कॅरेक्टरची गंमत कळेल. एवढे सगळे मराठी कलाकार एकत्र राहत होतात, शूटिंग करत होतात, काय धमाल मजा मस्ती केली? आम्ही मस्त मजा केली, सगळ्यांनी मजा केली आम्ही. असं काही नाही, सगळे एकत्र. पण बऱ्यापैकी ऋतुजा आणि ऋतिकाला खूप ते 25 दिवस सतत बिचाऱ्या काम करत होत्या. मी आणि निखिल, भरत सर आणि ऋतुराज वगैरे आम्ही सगळे पर्सनली आमची मजा मस्ती करत होतो. काम प्लस मजा या दोन्ही गोष्टी करत होतो. ओके. सो लंडन मिसळ नावाचा सिनेमा आहे. ओके. सो याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स असतात. मिसळ म्हटल्यानंतर तर्रीची मिसळ येते किंवा अजून 2-4 प्रकारच्या मिसळ, कोल्हापुरी आहे, पुण्याची आहे, नाशिकची आहे. ह्या तो तुला कुठले कलाकार तसे वाटतात त्या मिसळीच्या प्रकारासारखे? मला ना तसं आता प्रकार पटकन सांगता येणार नाही, पण सगळे आम्ही एक प्रकार आहोत मिसळचे ह्या सिनेमामध्ये. आता बघितल्यावरच मला आता कोल्हापुरी मिसळ असते ना, तर्री मिसळ आहे. तर मला फार असं प्रकार माहीत नाही, मला मिसळ एवढंच मला माहिती आहे. तर जे जसेच प्रकार आहेत तसे आमचे कलाकार आहेत असं सांगू शकतो मी तुम्हाला. ओके. सो याच्यात बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या मुली निघाल्यात आणि चांगल्या, सो असं तुझ्या रिअल लाईफमध्ये तू कधी केलंस किंवा तुला असं काय करायचं आहे का बाबांसाठी किंवा घरातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीसाठी की ही गोष्ट मला करायची आहे? मला आपल्या प्रत्येकाचं तुझं म्हणा माझं म्हणा प्रत्येकाचं आपलं स्वप्न असतं की आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं असतं. तर मला पण तसं करायचं आहे. पण आता डे बाय डे मी तसे प्रयत्न करतोच आहे. होपसो बघू आता. आता गौरव पुन्हा मला कशात बघायला मिळेल किंवा अजून गौरव काय काय करतो? अजून माझा अजून एक सिनेमा आहे तो महापरिनिर्वाण. तो पुढच्या वर्षी 2024ला येणार आहे आणि 1-2 सिनेमाचं बोलणी चालू आहेत. थँक्यू. थँक्यू.